न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। उद्धव ठाकरे नेतृत्व करने में सक्षम। संजय राउत ने पत्रकारों से बातचीत के दौरान कहा कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री के तौर पर उद्धव ठाकरे एक सक्षम नेता के रूप में उभरे हैं। आज देश की राजनीति में कई मतभेद निर्माण हो गए हैं, इसीलिए शरद पवार के साथ अब उद्धव ठाकरे देश का नेतृत्व करने में सक्षम है। महाराष्ट्रानं नेहमी राष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे। जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हाची जी टॅगलाईन जी आपण म्हणताय, महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, हे सेनापती बापट यांचा मंत्र आपण आजही का उच्चारतो? आज मुख्यमंत्रीपदी असलेले आमचे उद्धवजी ठाकरे यांचा 60वा वाढदिवस आहे। 60व्या वाढदिवसाला मी आमच्या प्रमुख नेत्यांना काय शुभेच्छा दिल्या, तर त्यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना राष्ट्रीय नेतृत्व करावं, राष्ट्रीय राजकारणात यावं। आज देशाच्या राजकारणामध्ये मला एक पोकळी निर्माण होताना दिसतं। शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, देशाचे ज्येष्ठ नेते आहेत। ते अनेक वर्ष महाराष्ट्राच्या वतीनं देशाचं नेतृत्व करतायत। त्यांच्या बरोबरीनं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राष्ट्रीय राजकारणामध्ये लक्ष घालावं, अशा मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अशा प्रकारचं राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे, हे मी अनेक वर्ष पाहतो आणि आपण सुद्धा गेल्या 6 महिन्यापासून पाहत असाल। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जणू राष्ट्राचा नेताच असतो, कारण महाराष्ट्रात काय घडतंय, महाराष्ट्र काय करतो याकडे देशाचं लक्ष असतं। आणि ज्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारलं, हा राष्ट्रीय राजकारणातली मोठी उलथापालथ 6 महिन्यापूर्वी झाली। त्याच्यामुळे मी दिलेल्या शुभेच्छा आणि मी मांडलेलं मत हे योग्य आहे। राऊत साहेब, पंतप्रधानांनीही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी त्यांच्या पत्रात असं म्हटलं आहे की वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतीस उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याचबरोबर हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची। नक्कीच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक जिव्हाळ्याचं नातं पहिल्यापासून आहे। राजकारणामध्ये आपण अनेकदा काही निर्णय घेत असतो, त्यावेळची परिस्थिती ही तेव्हा ते निर्णय घ्यायला भाग पाडते। पण राजकारणामध्ये कोणीही कोणाशी व्यक्तिगत शत्रुता घेऊन काम करू नये, अशा विचारांचा हा महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांनी किंवा राष्ट्रपतींनी किंवा गृहमंत्र्यांनी देशाच्या शुभेच्छा देणं हा त्या संस्कृतीचा एक भाग आहे, जपलेला नात्याचं तो एक भाग आहे। उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं त्यांनी की देखील ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांनी माननीय उद्धवजी असं म्हटलंय, मुख्यमंत्री असा उल्लेख करणं टाळलंय। असं आहे की मला असं वाटत नाही, आता असं आहे की मी स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शक्यतो मुख्यमंत्री म्हणून करत नाही, आहेतच मुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचे प्रिय आहेत। तसे ते देवेंद्र फडणवीस यांनाही प्रिय असल्यामुळे त्यांनी त्यांना माननीय म्हटलं आहे। उद्धव ठाकरे प्रश्न आहे, तुम्ही म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय राजकारणात यावं। सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, सामनाच्या अग्रलेखातून अनेक वेळा भूमिका मांडल्या गेल्यात आणि तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलं। जर उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात जाणार असेल तर महाविकास आघाडी सरकारकडे कसं बघायचं आणि त्याचं नेतृत्व कोण? अहो, असं आहे की राष्ट्रीय राजकारणात जायचं म्हणजे मुख्यमंत्री पद सोडून जायचं असं म्हणत नाही मी। चंद्रबाबू नायडू हे आंध्रचे मुख्यमंत्री होते, पण राष्ट्रीय राजकारण करीतच होते। ममता बॅनर्जी या सुद्धा राष्ट्रीय राजकारणामध्येच आहे। राष्ट्रीय राजकारणात लक्ष घातलं पाहिजे, नेतृत्व करणं, मुख्यमंत्रीपद सांभाळून महाराष्ट्रात हे फार महत्त्वाचं आहे, कारण भविष्यामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी व्हायची शक्यता मला वाटते। अशा वेळेला तिथे महाराष्ट्र पाय रोवून भक्कमपणे उभा राहणं हे फार महत्त्वाचं आहे। म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी, बरं का, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली म्हणून ठरतं, पवार साहेब करतातच, त्यांचा अनुभव दांडगा आहे, की सगळ्यांनी आपण एकत्र येऊन
दिल्लीमध्ये महाराष्ट्र कसा मजबूत करता येईल याचं नेतृत्व उद्धव साहेबांनी करावं असं मी म्हणतो. अमरावती में शिक्षक संघर्ष संगठन का थाली बजाओ आंदोलन। शिक्षकों की विविध मांगों को लेकर अमरावती में आज पालक मंत्री यशोमती ठाकुर के घर के सामने शिक्षक संघर्ष समिति की ओर से अध्यक्ष संगीता शिंदे के नेतृत्व में शिक्षकों द्वारा थाली बजाओ आंदोलन किया गया। सुद्धा आहे त्याच्यामध्ये अनुदानाची व्याख्या पूर्णतः बदलवलेली आहे आणि खाजगी नियमावली 1981 नुसार जी अनुदानाची व्याख्या होती ती न करता आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे अंशतः आणि विनाअनुदानित शिक्षक आहेत ज्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान मिळालं आणि ते 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% आलेल्या शाळा त्या शाळेतल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना शासनाने नाकारली होती। कारण 29/11/2010चा शासन निर्णय आहे त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू केली होती। परंतु या राजपत्राचा असा प्रभाव पडणार आहे की राजपत्रामध्ये दिलेला आहे की 2020ला राजपत्र प्रकाशित झालं आणि त्यांनी सांगितलं 1 नोव्हेंबर 2005 पासून हा जो मसुदा आहे हा लागू करण्यात येणार आहे। म्हणजे 15 वर्षापूर्वी भूतलक्षी प्रभावाने हा मसुदा कसा काय पारित होतो। कारण तुम्हाला सांगते की हे अधिकारी इतके निर्ढावलेले आहे। या उपसचिव मॅडम नेहमी पेन्शनच्या विरोधात असतात आणि त्यांनी शासनाची दिशाभूल करण्यासाठी हे राजपत्र प्रकाशित केलेलं आहे। या राजपत्राला शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थाळी वाजवा आंदोलन आणि लोकप्रतिनिधींना जागृत करण्यासाठी हा मसुदा रद्द करण्यासाठी आपण हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। तुम्हाला सांगते की 2005 पूर्वी जे नियुक्त शिक्षक होते त्यांची पेन्शन तर विनाकारण हिरावली, त्यांना जीपीएफ खातेही नाही, कोणतंच त्यांचं खातं नसताना अनेक शिक्षक निवृत्त झाले आहे, ते रिटायर्ड झालेले आहे। रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना शासनाचा कोणताही लाभ मिळाला नाही। असे माझ्यासोबत जोशी मॅडम आहे, गावफळे मॅडम आहे, असे अनेक शिक्षक आहेत की त्यांना आज विविध कामं म्हणजे या म्हातारपणी त्यांना इतर कामं करावं लागतात। ही किती मोठी महाराष्ट्रामध्ये शोकांतिका आहे आणि यासाठी आपण जोपर्यंत हे राजपत्र रद्द होत नाही तोपर्यंत आपण पुढील आंदोलनाचं नियोजन सुद्धा केलेलं आहे। आज यशोमतीताई ठाकूर ज्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे, महिला बाल कल्याणच्या मंत्री आहे, त्यांना सुद्धा भेटलो। त्यानंतर प्रताप अडसड साहेबांना भेटलो, त्यानंतर सुलभाताई यांनाही भेटलो आणि यशोमतीताईंनी सुद्धा सांगितलं की पुढल्या आठवड्यामध्ये सभापती महोदयाच्या नेतृत्वामध्ये ही जी समिती स्थापन झाली होती आता पुन्हा पुढल्या आठवड्यामध्ये त्यांच्याशी आपली बैठक लावून देऊ आणि त्यामध्ये हा मसुदा म्हणजे हे राजपत्र नक्कीच रद्द होईल असं सुद्धा या सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।